नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत ॲरिस्टॉटल या पाश्चिमात्य ग्रीक राजकीय विचारवंताच्या विचारांविषयी आपण चर्चा करत आहोत. त्यामध्ये मागील काही भागात आपण ॲरिस्टॉटलचे राज्याविषयीचे असणारे विचार, त्याने राज्याचं केलेलं वर्गीकरण, राज्याचं परिवर्तन चक्र आणि ॲरिस्टॉटलने गुलामगिरीविषयी मांडलेले विचार या काही महत्त्वपूर्ण विचारांची आपण माहिती घेतलेली आहे. आजच्या भागात आपण ॲरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार याबद्दल माहिती घेऊया. खरं तर ग्रीक नगरराज्यांमध्ये वारंवार होणारी जी राजकीय परिवर्तनं होती ही राज्यासाठी मोठी समस्या बनलेली होती त्या काळात. आणि मग ॲरिस्टॉटलने राजकीय परिवर्तन म्हणजे क्रांती आणि त्याची कारणं शोधून त्यावरील उपाय हे त्याने त्याच्या दी पॉलिटिक्स या ग्रंथाच्या 5व्या भागामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. आधुनिक काळातील क्रांतीसारखा संकुचित अर्थ ॲरिस्टॉटलला अभिप्रेत नव्हता. त्याच्या मते संविधानात बदल म्हणजे क्रांती, म्हणजेच ॲरिस्टॉटलचा क्रांतीचा अर्थ हा व्यापक होता. आधुनिक काळात क्रांती या शब्दाचा अर्थ बळपूर्वक शासन व्यवस्था उद्धून टाकणे असा आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ 1789ला फ्रेंच राज्यक्रांती झाली, 1917मध्ये रशियन राज्यक्रांती झाली. या स्वरूपात हा जो आधुनिक क्रांतीचा अर्थ आहे हा ॲरिस्टॉटलला अभिप्रेत नव्हता. ॲरिस्टॉटलच्या मते राज्यक्रांती बहुतेक वेळा असंतोषामुळेच होते आणि असंतोष राज्यक्रांतीला प्रोत्साहित करत असतो आणि म्हणून राज्यक्रांतीने राज्यामध्ये परिवर्तनं येत असतात असं ॲरिस्टॉटल मानतो. ॲरिस्टॉटलने क्रांतीचे प्रकार मांडलेले आहेत. डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांनी ॲरिस्टॉटलच्या क्रांतीचे पुढील 4 प्रकार त्यांनी सांगितलेले दिसून येतात आपल्याला. पहिला प्रकार आहे तो म्हणजे जेव्हा संविधानात बदललं जातं, संपूर्ण संविधान बदललं जातं, म्हणजे लोकशाहीच्या जागी धनिकशाही किंवा धनिकशाहीच्या जागी राजेशाही अशी पूर्ण शासन व्यवस्था, राज्यव्यवस्था बदलते, तेव्हा तिथे एक क्रांती होते. दुसरं म्हणजे जेव्हा संविधान जसेच्या तसे राहते पण लोक स्वतःच्या हाती शासनाची सूत्र घेऊ शकतात, तो एक प्रकार. जेव्हा केले जाणारे बदल शासन प्रणाली बदलण्याच्या हेतूने नाही तर तिच्यात फक्त प्रमाणात्मक फेरफार करण्यासाठी केले जातात, म्हणजे लोकशाही आहेत त्यापेक्षा कमी किंवा अधिक लोकशाही व्हावी यासाठी क्रांती केली जाते. आणि चौथा, जेव्हा संविधानाचा एखादा भाग क्रांतिकारकांचं लक्ष ठरतो आणि तेवढाच बदलला जातो, तो एक भाग आहे. डॉक्टर अरविंद शृंगारपुरे यांनी ॲरिस्टॉटलच्या क्रांतीचे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले. पूर्ण क्रांती, त्यांच्या मते जनतेचा संपूर्ण संविधानात बदल करण्याचा उद्देश असतो तेव्हा तिथे पूर्ण क्रांती होते. आंशिक क्रांती, ज्यावेळी संविधानाच्या एकाच भागात बदल होतो किंवा केला जातो तेव्हा त्याला आंशिक क्रांती असं म्हणतात. आणि तिसरा, व्यक्तिगत क्रांती, ज्याला संविधानात परिवर्तन न करता फक्त शासनातील एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला पदावरून कमी करण्यात आले तर त्या व्यक्तिगत क्रांती असं त्याला म्हणतात. असे वेगवेगळ्या विचारवंतांनी ॲरिस्टॉटलच्या ह्या क्रांतीचं केलेलं वर्णन आपल्याला सांगता येतं. ॲरिस्टॉटलने क्रांतीची 2 कारणं मांडलेली आहेत मुख्यतः. पहिलं कारण म्हणजे सामान्य कारण आणि दुसरं म्हणजे विशिष्ट कारण. मग ॲरिस्टॉटल क्रांतीची कारणं, सामान्य कारणं कोणती सांगतो तर पहिलं, अन्याय आणि समानतेची इच्छा. ॲरिस्टॉटलच्या मते समानतेची इच्छा व महत्त्वाकांक्षा ही क्रांतीचं महत्त्वाचं कारण आहे. राज्यात न्याय, समानता यांना योग्य स्थान मिळाले नाही तर त्या व्यक्तीमध्ये अन्यायाची भावना निर्माण होऊन ती क्रांती करण्याला प्रवृत्त होते. अन्याय, विषमता या राज्यात द्वेषभाव आणि फुटीर प्रवृत्तींना बळ देतात. समाजातील वेगवेगळ्या वर्ग आपली तुलना
दुसऱ्या वर्गांशी करतात. या वेगवेगळ्या वर्गात जास्त विषमता असेल तर त्यातून असंतुष्ट वर्ग क्रांती करत असतो. राज्यातील अन्यायात क्रांतीचे बीजे असतात आणि म्हणून सामाजिक, आर्थिक, राजकीय कोणत्याही प्रकारचा अन्याय असू शकतो असं ॲरिस्टॉटल सांगतो. दुसरं कारण तो असं सांगतो की लाभ प्राप्तीची इच्छा जेव्हा निर्माण होते तेव्हा क्रांती होते. शासक वर्ग सत्तेचा उपभोग जनतेसाठी न करता स्वतःच्या स्वार्थासाठी करायला लागतो तेव्हा जनतेमध्ये असंतोषाची भावना निर्माण होते आणि अशा स्वार्थी आणि भ्रष्ट शासनाविरुद्ध जनता क्रांती करू शकते. तिसरं कारण तो असं सांगतो की श्रेष्ठत्वाची भावना, म्हणजे समाजातील काही लोक इतर लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागतात आणि शासनाची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या जनतेमध्ये क्रांतीची भावना निर्माण होऊ शकते. चौथं कारण तो असं देतो की परस्परांविरोधी विचारसरणी, म्हणजे राज्यामध्ये एका वर्गाला सत्ता मिळाल्यानंतर दुसरा वर्ग त्याचा तिरस्कार करू लागतो. तिरस्काराच्या आणि द्वेषाच्या भावनेतून विरोधी राजकीय विचारप्रणालीचा वर्ग तयार होतो आणि एक वर्ग दुसऱ्या वर्गाची सत्ता स्वीकारायला तयार होत नाही. द्वेष भावनेने मर्यादा अगदी पार केली जाते आणि शेवटी तिथे क्रांती होते. ॲरिस्टॉटलने सांगितलेलं कारण, हे कारण आजही आपल्याला लागू असताना दिसून येतं. त्यानंतर ॲरिस्टॉटलच्या मते भीती हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे क्रांतीचं. त्याने भीतीचे 2 प्रकारांनी व्यक्त केलेली आहेत आणि ते क्रांतीचं कारण कसं बनतं ते सांगितलेले. एक म्हणजे दोषी लोक शिक्षेच्या भीतीने क्रांती करतात. जेव्हा काही दोषी लोक असतात, त्यांच्यावर आरोप असतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला शिक्षा होईल आणि म्हणून त्या भीतीपोटी ते क्रांती करायला प्रवृत्त होतात. आणि दुसरे लोक असे असतात, काही व्यक्ती, की ज्यांना भीती असते की त्यांना अन्यायाची वागणूक मिळेल म्हणून ते प्रथमच क्रांती करतात. कदाचित नवीन सरकार, नवीन शासन आपल्यावर अन्याय करेल आणि म्हणून ते अन्याय होण्याच्या आधीच त्या अविश्वासातून त्यांच्या मनात जी भीती निर्माण होती त्या भीतीतून ते क्रांती करायला प्रवृत्त होतात. ॲरिस्टॉटल त्यानंतर अजून एक महत्त्वपूर्ण कारण सांगतो सामान्य कारणांपैकी, ते म्हणजे द्वेष भावना. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांमध्ये आपसात जेव्हा द्वेषाची भावना असते तेव्हा क्रांतीची भीती असते. सार्वजनिक कल्याणाचा बळी देऊन ते स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीत नाराज झालेला वर्ग अपमानित झाला तर क्रांती होण्याची शक्यता असते. निष्काळजीपणा हे एक महत्त्वाचं कारण ॲरिस्टॉटल सांगतो. त्याच्यामध्ये शासक वर्ग महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करताना निष्काळजीपणा जेव्हा करतात, महत्त्वाच्या पदांवर अयोग्य व्यक्तींची नियुक्ती करतात, अशा व्यक्ती क्रांती करून सत्ता आपल्या हाती घेण्याची शक्यता असते. त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील असंतुलन हे एक क्रांतीचं कारण आहे ॲरिस्टॉटलच्या मते. कारण राज्याच्या एखाद्या विशिष्ट भागाची प्रगती होत असेल आणि इतर भागांकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर अशा वेळी इतर भागातील लोकांमध्ये क्रांतीची भावना निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर छोट्या परिवर्तनाकडे केलेलं दुर्लक्ष. बऱ्याचदा राज्यांमध्ये अनेक प्रकारची छोटी छोटी परिवर्तनं होत असतात आणि या परिवर्तनांकडे योग्य वेळी जर लक्ष दिलं नाही तर ती भविष्यात क्रांतीच्या रूपामध्ये ती परावर्तित होऊ शकतात. म्हणून हे एक महत्त्वाचं कारण तो सांगतो. त्यानंतर सन्मानाची भावना. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची इच्छा असते. शासक वर्ग अयोग्य व्यक्तींचा जर सन्मान करत असेल आणि योग्य व्यक्तींचा अपमान करत असेल तर सन्मानाच्या भावनेला धक्का लागल्यानं अशा व्यक्ती क्रांती करण्यास प्रोत्साहित करत असतात. त्यातनं क्रांती होऊ शकते. अशी विविध कारणं, जी सामान्य कारणं आहेत क्रांतीची, जी ॲरिस्टॉटलने सांगितलेली आहेत. त्याचबरोबर ॲरिस्टॉटल काही विशिष्ट कारणं सांगतो क्रांतीची. विशिष्ट प्रकारच्या शासन प्रणालीत विशिष्ट कारणं क्रांतीसाठी प्रभावी ठरतात असं ॲरिस्टॉटलचं मत होतं. म्हणजे एकाधिकारशाहीतील क्रांती कशी होते तर ॲरिस्टॉटलच्या मते एकाधिकारशाहीत क्रांती होण्याचं कारण म्हणजे राजघराण्यातील कौटुंबिक कलह, परस्परांमध्ये असणारी स्पर्धा, परस्पर द्वेष तसेच राज्यकर्त्यांकडून होणारा अत्याचार यामुळे क्रांती होऊ शकते. जिथे एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे किंवा राजेशाही आहेत
अशा ठिकाणी त्यांच्या घरातील कौटुंबिक कला आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहेत की बरेच राजांना त्यांच्याच घरातील कोणीतरी व्यक्तींनी शह दिलेला दिसून येतो. त्यांच्याच घरात परस्परांमध्ये स्पर्धा दिसते, परस्परांमध्ये द्वेष दिसतो किंवा राज्यकर्त्यांकडून होणारे जे अत्याचार होते त्यामुळे बऱ्याचदा क्रांती झालेली दिसतो. म्हणून एक कारण ॲरिस्टॉटल म्हणतो, विशिष्ट कारण. दुसरं तो म्हणतो की जेव्हा अल्पजन सत्ता असते किंवा ज्याला कुलीनतंत्र किंवा धनिकशाही म्हणतो त्यामधील क्रांती कशी असते, तर ॲरिस्टॉटलच्या मते राज्यव्यवस्थेचा प्रकार जर कुलीनतंत्र म्हणजे धनिकशाही असेल तर यात सहभागी होणाऱ्यांची संख्या ही मर्यादित असते आणि मग शासकांद्वारे जनतेची होणारी उपेक्षा ही जनतेमध्ये असंतोष निर्माण करत असते आणि त्यातून क्रांती होण्याची शक्यता असते. आणि तिसरा तो प्रकार असा सांगतो की लोकशाहीतील क्रांती. ॲरिस्टॉटलच्या मते लोकशाही व्यवस्थेत पुढील 3 कारणांमुळे क्रांती घडून येण्याची शक्यता असते. कोणती 3 कारणं, तर लोकशाहीत उपलब्ध असणाऱ्या भाषण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन काही लोक धनिकांविरुद्ध लोकमत भडकवत असतात, धनिकांशी दुर्वर्तन करत असतात, त्यांच्यावर जाचक असे कर बसवतात आणि यामुळे धनिक वर्ग हा क्रांती करण्यास प्रवृत्त होत असतो. हा लोकशाहीत क्रांती होण्याचे एक कारण आहे. दुसरं असं की पुढारीपणा करणारे जे लोक असतात ते स्वतःला लोकनायक किंवा सेनापती म्हणून घोषित करून संपूर्ण सत्ता आपल्या हाती घेतात आणि त्यातून एक प्रकारची हुकुमशाही निर्माण होते आणि त्या हुकुमशाहीमुळे लोक क्रांती करायला प्रवृत्त होतात. आणि तिसरं असं की पुढारी जे असतात, नेते जे असतात ते आपल्या लोकप्रियतेत भर घालण्यासाठी शासकीय सत्तेचा वापर करून घेतात आणि सर्व सत्ताधीश होतात. त्यातनं मग ते भ्रष्टाचार करतात, मनमानी कारभार करतात, सत्तेचा दुरुपयोग करतात. हा लोकशाहीतील एक महत्त्वपूर्ण दोष आहे ज्यामुळे लोकशाहीत क्रांती होण्याची शक्यता असते. अशी ॲरिस्टॉटलने विशिष्ट कारणं, विशिष्ट शासन प्रणालीतील विशिष्ट कारणं हे क्रांतीसाठी कसे प्रभावी ठरतात याबद्दल माहिती दिलेली आहेत. म्हणजे ॲरिस्टॉटल क्रांतीचा अर्थ सांगतो, क्रांती म्हणजे काय, क्रांतीची सामान्य कारणं कोणती आणि क्रांतीची विशिष्ट कारणं कोणती याबद्दल त्याने केलेलं हे विवेचन आपल्याला सांगता येईल. मग ही क्रांती टाळण्यासाठी ॲरिस्टॉटलने काही उपाय पण सुचवलेले आहेत. ॲरिस्टॉटलच्या मते क्रांतीची सामान्य आणि विशिष्ट कारणं सांगितल्यानंतर क्रांती टाळण्यासाठी काही उपाय आहेत आणि या उपायांचा उपयोग करून क्रांती थांबविता येईल असा विश्वास त्याला होता. ज्याप्रमाणे क्रांतीची सामान्य आणि विशिष्ट कारणं त्याने सांगितली त्याचप्रमाणे त्यांनी क्रांतीची सामान्य उपाय सांगितलेली आहेत जे कोणत्याही प्रकारच्या राज्यासाठी उपयोगात आणता येतात, तर विशिष्ट उपाय हे विशिष्ट शासन प्रणालीतच उपयोगात आणता येतील असं तो म्हणतो. मग सामान्य उपाय काय, तर ॲरिस्टॉटलच्या मते की शिक्षण हा क्रांती टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहेत. शिक्षणामुळे नागरिकांना क्रांतीचे परिणाम समजतात, शासनाबद्दल त्यांच्यात आदर निर्माण होतो, म्हणून शिक्षण दिलं गेलं पाहिजेत. दुसरं असं की नागरिक कायदा संविधान विरोधी कृत्य करीत असतील तर त्यांना कठोर शिक्षा करावी आणि जर असं केलं नाही तर राज्यविरोधी क्रांती करण्यास ते प्रोत्साहित होतील. म्हणून जे नागरिक कायदा आणि संविधानाच्या विरोधी कृत्य करतील त्यांना शिक्षा करणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्याचबरोबर राज्यामध्ये कोणत्याही एका वर्गाच्या हातामध्ये सत्ता केंद्रित होऊ न देता तशी देऊ नयेत आणि यामुळे जर क्रांतीची भीती निर्माण होते, एकाच वर्गाच्या हातात सत्ता केंद्रित झाली तर, आणि सत्ता मानवाला शेवटी भ्रष्ट करत असते, म्हणून सत्तेचं विभाजन केलं पाहिजे असं ॲरिस्टॉटल सांगतो. शासकाने नागरिकांप्रती व्यवहार चांगला ठेवावा, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करावा, त्यांचे सहकार्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, कोणत्याही प्रकारच्या अन्याय किंवा अत्याचार जनतेवर करू नयेत असं ॲरिस्टॉटल सांगतो. राजकीय पदांवर एकाधिकार निर्माण करू नये, सन्माननीय पदव्या, पुरस्कार यांचे योग्य वितरण योग्यतेनुसार करावे. विशिष्ट वर्गातच अशा पदांची वाटणी झाली तर जनतेमध्ये असंतोष निर्माण होऊन क्रांतीची शक्यता निर्माण होऊ शकते. समाजातील आर्थिक विषमता क्रांतीचं कारण ठरत असतं. राज्यात श्रीमंत आणि गरीब वर्ग निर्माण होणे राज्याच्या दृष्टीने घातक असतं. त्याचबरोबर समाजात मध्यम वर्ग वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न करावा. मध्यम वर्गामुळे धनिक आणि गरीब वर्गातील संतुलन निर्माण होत असतं. शासनातील भ्रष्टाचाराला प्रतिबंध करावा. शासनातील पदाचा कालावधी कमीत कमी असावा.
ॲरिस्टॉटल हा 6 महिने इतका कालावधी सुचवतो. एका पदावर एक व्यक्ती 6 महिनेच राहील. 6 महिन्यापेक्षा अधिक काळ पदावर त्या व्यक्तीला राहू देऊ नयेत. सर्वांना शासन करण्याची समान संधी द्यावी, म्हणजे क्रांती होणार नाही. क्रांती रोखण्यासाठी ॲरिस्टॉटल मानसिक उपाय देखील सुचवतो. तो म्हणतो की नागरिकांमध्ये भीती, संकट यांची जाणीव करून द्यावी, म्हणजे त्यांचे राज्याअंतर्गत लक्ष विचलित होते आणि ते क्रांती करण्यास प्रोत्साहित होत नाही. असे विविध सामान्य उपाय त्यांनी क्रांती रोखण्यासाठी सांगितलेले दिसून येतात. काही विशिष्ट उपाय त्यांनी सांगितलेले, त्याच्या मते लोकशाहीमध्ये विविध वर्गात समन्वय, सामंजस्य निर्माण करावं. अल्पसंख्याक असणाऱ्या धनिक आणि श्रीमंतांशी योग्य व्यवहार करावा. कुलीन किंवा धनिकशाहीमध्ये निर्धन वर्गाकडे योग्य लक्ष दिलं गेलं पाहिजे. योग्यतेच्या आधारावर वितरण केलं पाहिजेत. ॲरिस्टॉटलने निरंकुश राजेशाहीत क्रांती टाळण्याचे काही उपाय सुचवलेले आहेत. त्याच्यामध्ये हेर खात्याची रचना करावी, त्यामध्ये स्त्रियांना स्थान द्यावं, परकीय आक्रमणाचा धोका जनतेसमोर ठेवावा, आक्रमक धोरण ठेवून राज्याच्या सीमा वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न करावा, नागरिकांना जास्त शिक्षित होऊ देऊ नये, नागरिकांना अधिक श्रीमंत होऊ देऊ नयेत, चांगल्या कार्याचे श्रेय घ्यावं, वाईट कार्य दुसऱ्यावर सोपावं, समाजात कायम दुही ठेवून राज्यकारभार करावा, आपल्या वैभवाने आणि श्रीमंतीने साधारण जनतेला आपल्या शक्तीची जाणीव करून द्यावी, राजकीय पदे लोकप्रिय लोकांना द्यावीत, क्रांतीची भीती निर्माण झाल्यास संशयित लोकांना ठार करावं, महत्त्वाकांक्षी लोकांना कैद करावं, जनकल्याणाची कामं करून जनतेचा आदर प्राप्त करावा. ही सगळी उपाय त्यांनी कोणासाठी सांगितली, तर जिथे निरंकुश स्वरूपाची शासन आहेत अशा शासन व्यवस्थेसाठी तो हे उपाय सांगतो. लोकशाहीत क्रांती टाळण्यासाठीचे काही उपाय त्याने सांगितलेले. तो म्हणतो की लोकशाहीमध्ये मग विविध वर्गांमध्ये समन्वय तयार करावा, श्रीमंतांच्या संपत्तीला संरक्षण द्यावं, श्रीमंतांना शासनात सहभागी करून घ्यावं, म्हणजे लोकशाहीत क्रांती टाळता येईल. कुलीन तंत्र शासन व्यवस्थेमध्ये क्रांती टाळण्याचे उपाय तो सांगतो. त्याच्यामध्ये गरिबांशी योग्य व्यवहार करावा, बुद्धिमान लोकांना शासन कार्यात भाग घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, म्हणजे कुलीन तंत्र व्यवस्थेमध्ये क्रांती टाळता येईल. मिश्र संविधान व्यवस्थेमध्ये सुद्धा क्रांती टाळण्याचे काही उपाय त्याने सुचवलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या राज्यामध्ये मिश्र पद्धतीचं संविधान लागू आहे तेथील राज्यकर्त्यांनी राज्यात होणाऱ्या छोट्या छोट्या परिवर्तनांकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून अशी छोटी परिवर्तनं ही मोठ्या क्रांतीत परिवर्तित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असे विविध क्रांती टाळण्याचे उपाय ॲरिस्टॉटलने सामान्य उपाय आणि विशिष्ट उपाय त्यांनी सुचवलेले दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या प्रकरणामध्ये आपण ॲरिस्टॉटलच्या विविध विचारांची माहिती आपण त्यामध्ये घेतलेली आहेत. ॲरिस्टॉटलने राज्याविषयक मांडलेले विचार, त्याने राज्याचं केलेलं परिवर्तन चक्राचे विषयक मांडलेले विचार, वर्गीकरण, त्याने गुलामगिरीविषयक मांडलेले विचार, ॲरिस्टॉटलचे क्रांतीविषयक विचार आपल्याला इथपर्यंत सांगता येतील. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण थांबूया. पुढील भागामध्ये आपण निकोलो मॅकियाव्हेली या प्रकरण क्रमांक 3 किंवा पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांमधला तिसरा आपल्या अभ्यासक्रमासाठी असलेला विचारवंत, त्याची आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.